तर छानपैकी रूम आवरून घेतली, कपड्याच्या नीट घड्या घालून ठेवल्या, बेडवर सगळा पसारा आवरला, रूममधला पसारा जागच्या जागी ठेवला होता आणि बाळाचे जे कपडे होते ते पण त्याच्या बास्केटमध्ये नेऊन ठेवले. घर झाडून घेतलं आणि एकदम रूम फ्रेश करून टाकली होती. आता आज लवकर आवरायचं होतं कारण जायचं होतं हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीसाठी. बाळाला आंघोळ घातली आणि मस्त लुंगीवर तो बोलत होता की फोटो काढ, त्याचा फोटो काढला. बाळाचे आणि माझे जे चांदीचे दागिने आहेत ते खूप काळे झाले होते, तर म्हटलं चला ते धुवून घेऊया. तर मी इथं हळद आणि निरमा घेतला आहे. त्याला चांगल्या प्रकारे वॉश करून घेतल्याच्यानंतर हातावर चोळायचं आणि चोळून झाल्याच्यानंतर ना ब्रशने घासायचं. एवढे चकचकीत निघतात ना. ह्याचा डिटेल व्हिडिओ मी यूट्यूबला अगोदरच अपलोड केला आहे माझ्या चॅनलला, तुम्ही बघू शकता. तर एवढी छान अशी चांदीची दागिने निघतात. आंघोळ वगैरे झाली आणि बाहेर जास्त काही सकाळी ऊन नव्हतं म्हणून म्हटलं चला घरातच कपडे सुकत टाकूया. स्टँड लावलं आणि कपडे वाळत टाकले.